शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुनीलजी, काय सांगाल? एकंदरीत सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि या सभेमध्ये आपण पाहतोय की वातावरण सध्या ढगाळ असताना, पावसाळ्याच्या दिवशी सुरू असताना टेंभूरमध्ये झाड कोसळलेलं आहे, एकाचा मृत्यू झालेला आहे. काय सांगाल? असं आहे की मुंबई शहरातील वृक्षतोड आणि पावसाळ्यापूर्वी वृक्षतोड यावरती मुंबई महानगरपालिका सभागृहामध्ये अनेक वेळा चर्चा होते आणि ही चर्चा जेव्हा होते तेव्हा मुंबई शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी झाडं कापण्याची एक SOP ही महानगरपालिकेने तयार करायला पाहिजे. तिकडे असणारा गार्डन सुपरिटेंडेंट, विभाग अधिकारी, जे आता सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी जेव्हा रस्त्यावरती जेव्हा फिरतात तेव्हा आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि ती झाडं पावसाळ्यापूर्वी कापली गेली पाहिजे. तिथे चेंबूरमध्ये आज मी बघतोय की त्या नागरिकांनी वारंवार तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या होत्या, परंतु झाड कापलं गेलं नव्हतं आणि म्हणून आज एक माणसाचा मृत्यू झाला, जखमी झाली. त्याला आता जबाबदार कोण आहे? ज्याच्या घरचा जीव गेला तो जीव तर परत आणून देणार नाही आणि म्हणून केवळ हलगर्जीपणामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आज ही घटना घडली असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. सर, पण ज्या वेळेला पाहतोय की महापौरांनी दौरा केला होता, या अगोदर अधिकाऱ्यांनी सुद्धा दौरा केला होता, मग नाल्यांची सफाई असेल, वाढलेली झाडं असेल, सगळ्यांची पाहणी त्यांनी केली होती. अशा घटना वारंवार घडत आहेत, पावसाळ्यात घडत आहेत. असं आहे की मुंबईच्या महापौर दरवर्षी दौरा करतात, नाल्याच्या करतात, झाडांच्या करतात, परंतु त्या वॉर्डात दिवसेंरात्र काम करणारे, वर्षानुवर्ष काम करणारे, महिन्या काम करणारे अधिकारी जे असतात, असिस्टंट कमिशनर जे असतात, गार्डन सुपरिटेंडेंट जे असतात, त्यांना तिकडची लोकलची माहिती असते ना, त्यामुळे ते आयडेंटिफाय करण्याचं काम, लोकांच्या तक्रारीवरून निश्चित काय करावं हे ठरवण्याचं काम त्या अधिकाऱ्यांनी जर तंतोतंत केलं तर हे प्रसंग येणार नाही, टाळता येतात. नेत्यांपेक्षा अधिकारी मोठे झाले जातात. नेत्यांपेक्षा अधिकारी मोठे झालेत का? कारण लक्षात अधिकाऱ्याला दोष देणार नाही. काही अधिकारी इतके चांगले आहेत की त्यांच्या स्वतःच्या घेतलेल्या एफर्ट्समुळे अनेक वेळेला काही गंभीर घटना टळलेल्या आहेत. त्यामुळे कुठच्या अधिकाऱ्याला मी दोष देणार नाही, परंतु आज जे करणं आवश्यक आहे गार्डन डिपार्टमेंटमध्ये ते असिस्टंट कमिशनर पासून गार्डन सुपरिटेंडेंट पर्यंत सगळ्या लोकांनी पावसाळ्यापूर्वी केलं आणि ती कारवाई केली तर मला असं वाटतं दुर्घटना टळण्यासाठी मदत होईल.